तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. येणे, नरेंद्रजी बंदाटे, राजूजी भोयर, व्यंकटेशजी कारेमोरे, सतीशजी डोंगरे, कैलासजी बरबटे, माधुरीताई भीमटे, सागरजी सायरे, गजाननजी असोले, हिरालालजी गुप्ता, रामभाऊजी दिवटे, राहुलजी किरपान, सुरेशजी भगत, मनोजजी चौरे, प्रतीकजी वैद्य, पुरुषोत्तमजी थोरगडे, शंकरजी चहांदे, योगेशजी वाडी बसले, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, तालुक्यामध्ये, नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये जाण्याचा निर्णय मी घेतला आणि बावनकुळे साहेबांना विनंती केली की आपण तालुक्याच्या स्तरावर जाऊन शासकीय योजनांचा आढावा घेतला पाहिजे, जेणेकरून माननीय मोदीजींनी इतक्या चांगल्या योजना दिल्या, आता आपल्या राज्य सरकारने इतक्या चांगल्या योजना दिल्या, या सगळ्या योजना खालपर्यंत पोहोचतायत की नाही, आपली यंत्रणा योग्य प्रकारे काम त्या ठिकाणी करते आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला या आढाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी घ्यायच्या आहे. खरं म्हणजे मी 5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री होतो, पण मी कुठल्याच जिल्ह्याचा कधी पालकमंत्री राहिलो नाही आणि अचानक आता 6 जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. आणि म्हणून बावनकुळे साहेबांना विनंती केली की मागच्या काळात 3 जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट पालकमंत्री पद हे बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गाजवलं. आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आधी मी प्रदेशाध्यक्ष होतो, त्या प्रदेशाध्यक्षाने काय करायचं आहे मी तुम्हाला समजावून सांगतो, पण माझ्या आधी तुम्ही पालकमंत्री होते, त्या पालकमंत्र्यांनी काय केलं पाहिजे हे तुम्ही मला ट्रेनिंग द्या. आणि म्हणून आता त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी पालकमंत्री पदाची ट्रेनिंग मी घेतो आहे. आणि त्यातलाच एक आपला कार्यक्रम आज या ठिकाणी आपण रामटेक आणि पारशिवनी या 2 तालुक्यांचा आढावा घेतला आहे आणि त्या माध्यमातून आपण ज्या काही योजना आहे त्या योजना कशा वेगाने कार्यान्वित करता येतील असा प्रयत्न आपण सुरू केला आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2019 साली महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीला पुन्हा एकदा 165 पेक्षा जास्त जागा देऊन निवडून दिलं होतं. पण काल ज्या प्रकारे आमच्या अमित शाह साहेबांनी सांगितलं की आपल्यासोबत युतीमध्ये निवडून आले, पण सन्मान्य उद्धव ठाकरेजींना मुख्यमंत्र्याची खुर्ची ही अधिक पसंत आली आणि मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या लालसेनं उद्धव ठाकरेंनी आपली साथ सोडली आणि त्या खुर्चीकरता काँग्रेस राष्ट्रवादीची साथ पकडली. आणि 2.5 वर्ष आपण बघितलं कशा प्रकारचं जुलमी राज्य हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेजी केवळ 2 वेळा मंत्रालयात गेले. हे मी म्हणत नाही, आत्ता शरद पवार साहेबांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं आणि आपल्या आत्मचरित्रामध्ये शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलं की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे केवळ 2 वेळा हे मंत्रालयामध्ये गेले, यामुळे आमच्या सरकारच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला असं स्वतः त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी सांगितलं. परंतु त्याचवेळी माननीय एकनाथरावजी शिंदे जे खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होते, बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होते, त्या ठिकाणी त्यांनी निर्णय केला की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आम्हाला राहायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करीन, पण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही. आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही हा निर्णय एकनाथ शिंदेजींनी घेतला आणि एकनाथ शिंदेजींसोबत 50 आमदार आणि 14 खासदार हे सत्ता सोडून विरोधी पक्षाकडे
म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे आले आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आताचं जे सरकार आहे हे खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व मानणारं आणि राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेली भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवाद आणि हिंदुत्व सांगणारी भारतीय जनता पार्टी यांचं हे खरं राष्ट्रवादी सरकार आहे. राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही, राष्ट्रीय विचारांचं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे सत्तेकरता तयार झालेलं सरकार नाही. सत्तेकरता जर सरकार तयार झालं असतं ना तर 113 लोक आपल्याकडे होते, मी मुख्यमंत्री झालो असतो. हे सत्तेकरता तयार नाही केलं, हे विचारांकरता तयार केलेलं सरकार आहे. अरे सत्ता येते जाते, पण विचारांकरताची आमची लढाई कधीच संपू शकत नाही. सत्तेला ठोकर आम्ही मारतो, जर विचार सोडायची वेळ आली तर सत्तेला ठोकर मारायला देखील आम्ही तयार आहोत. आणि म्हणून ज्यावेळी पक्षाने सांगितलं की नाही आपल्याला हे सरकार बनवायचं आहे आणि तुम्हाला उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यायची आहे, मी मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली. कारण या ठिकाणी आपला विचार हा महत्त्वाचा होता. या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचार संपत होता, राष्ट्रीय विचार संपत होता. या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हटली म्हणून 13 दिवस खासदाराला आणि आमदाराला जेलमध्ये टाकण्याचा पराक्रम उद्धव ठाकरेंचं सरकार करत होतं. त्यामुळे कुठेतरी ते सरकार बाजूला करण्याचं त्या ठिकाणी ती आवश्यकता होती. आणि म्हणून आज जे सरकार आपल्या हातामध्ये आलाय, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये सरकार आपल्या हातामध्ये आलाय. 2020ची मॅच खेळायची आहे. 2.5 वर्ष केवळ हातामध्ये आहे. या 2.5 वर्षामध्ये मागच्या वाया गेलेल्या 2.5 वर्षाचा बॅकलॉग पूर्ण करून या 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेची कामं करून जनतेला त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांच्यापर्यंत विकास पोचवून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण बहुमताचं सरकार आणायचं आहे. आणि त्याच्या आधी आपल्या मोदीजींना पुन्हा एकदा देशाचं पंतप्रधान करण्याकरता लोकसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिल्लक सेना यांचं संपूर्ण त्या ठिकाणी जे काही अलायन्स झालाय याला चितपट करून पुन्हा एकदा लोकसभेमध्ये आपल्याला 45 जागा निवडून आणायच्या आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. मी परवा देखील सांगितलं, हे जे 1 वर्ष आहे हे 1 वर्ष हे भारतीय जनता पक्षाला प्रत्येक कार्यकर्त्यांनी समर्पित केलं पाहिजे. मला काय मिळत आहे, मला काय मिळत नाही आहे याचा विचार न करता हे समर्पित केलं पाहिजे. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षापेक्षा 1 वर्ष भारताकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. 10 वर्षामध्ये म्हणजे गेल्या 9 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी भारताला पूर्णपणे बदलला आहे. भारतामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवलेला आहे. भारतामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. आता भारत वेगानं धावायला लागला आहे आणि पुढचे 5 वर्ष मोदीजींना मिळाले तर या भारतातल्या गरिबाचं चित्र बदललं असेल, शेतकऱ्याचं चित्र बदललं असेल, या भारताचं चित्र बदललं असेल. या भारताला कोणी थांबवू शकणार नाही. आणि म्हणून पुढचे 5 वर्ष भाजपाकरता नाही, भारताकरता अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला 1 वर्ष मी मागतोय. 6 महिने या वर्षाचे आणि 6 महिने पुढच्या वर्षाचे हे मोदीजींकरता, भाजपकरता आणि भारताकरता तुम्हाला त्या ठिकाणी दिले पाहिजे. आज तुम्ही बघा, एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर माननीय मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये 25 लाख घरं बांधली. म्हणजे 1.25 कोटी लोकांना त्यांच्या घराचं छत हे मोदीजींनी दिलंय आणि अजून तेवढीच घरं आपण त्या ठिकाणी बांधणार आहोत. आयुष्यमान भारतमध्ये 71 लाख कुटुंबांना त्या ठिकाणी आरोग्य सेवा मोफत मिळाली. आपल्यापैकी प्रत्येकाला कोविडची लस
2 वेळा मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं. जर ही कोविडची लस मिळाली नसती आज आपण इथे बसलोही नसतो आणि ही सभाही करू शकलो नसतो आणि आपण कुठल्या परिस्थितीमध्ये असतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. किसान सन्मान योजनेमध्ये 1,10,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये टाकण्याचं काम मोदीजींनी केलं. जल जीवन मिशन मध्ये 1,12,00,000 लोकांना पिण्याचं पाणी 70 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये दिलं. 1,12,00,000 लोकांना उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 38 लाख भगिनींना त्या ठिकाणी गॅसचं कनेक्शन मिळालं. कौशल विकास योजनेच्या अंतर्गत 10,27,000 तरुणाईला त्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण मिळालं. फसल बीमा योजनेच्या अंतर्गत 87 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळाला. स्वनिधीमध्ये 5 लाख फुटपाथ दुकानदारांना त्या ठिकाणी फायदा मिळाला. मुद्रा योजनेमध्ये 41 लाख युवांना मुद्रा योजनेच्या अंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरता त्या ठिकाणी कर्ज मिळालं. आणि त्यासोबत 40 लाख खातेदारांना अटल पेन्शन योजना लागू झाली. 23 लाख कुटुंबांना सुकन्या समृद्धी योजना त्या ठिकाणी लागू झाली. दीनदयाल ग्रामीण कौशल विकास योजना 50,000 लोकांना त्या ठिकाणी मिळाली. आणि 32 लाख लोकांना मातृवंदना योजनेचा आमच्या महिलांना त्या ठिकाणी फायदा झाला. आणि जवळजवळ 4 लाख कोटी रुपयाचे कामं आपल्या माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये रस्त्यांची पुलांची त्या ठिकाणी वेगवेगळ्या रेल्वेची ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. 9 वर्षामध्ये जे काम झालं त्याच्या आधीच्या 50 वर्षाच्या कामाशी तुलना केली तरी देखील एवढं काम होऊ शकलं नाही. आणि म्हणून आता ही गाडी वेगाने धावायला लागली आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये ही गाडी थांबणार नाही. पण त्याकरता तुम्हाला सगळ्यांना कामी लागावं लागेल. बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या, आपले विरोधक हे रोज जहर उगलतात. हे रोज लोकांना खोटं बोलून जहर पाजतात. सकाळी 9 वाजता भोंगा सुरू होतो खोटं बोलणाऱ्यांचा, तो रात्री 10 वाजेपर्यंत खोटं बोलणाऱ्याचा भोंगा सुरू असतो. हे स्वतः काही करत नाही, हे सत्तेवर असतात तर बदल्यांमध्ये पैसे खातात. हे सत्तेवर असतात तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी करतात. हे सत्तेवर असतात तर गरिबाचा घास त्या ठिकाणी चिरून घेतात. पण सत्तेबाहेर गेले की रोज खोटं बोलून लोकांच्या मनामध्ये संभ्रम पैदा करतात. आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे. जनतेमध्ये जाऊन काय मोदीजींनी केलाय, काय आपल्या सरकारने केलाय. 1 वर्ष केवळ आपल्या सरकारला आता जेमतेम होईल, पण या 1 वर्षामध्ये या सरकारने घेतलेले निर्णय बघा. एकीकडे जर मोदीजी 6,000 रुपये देत आहेत तर त्याच्यासोबत आता राज्याचं सरकार देखील 6,000 रुपये नमो किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत देते. 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण देतो. आता आपण शेतकऱ्यांना पीक विमा केवळ 1 रुपयात देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आता शेतकऱ्याला पीक विम्याकरता पैसे देण्याची गरज नाही. केवळ 1 रुपया देऊन त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्या ठिकाणी त्याला अडचण झाली तर विम्याचे पैसे आता थेट त्याच्या खात्यामध्ये येणार आहे. आता तहसीलदार नाही, त्या ठिकाणी कलेक्टर नाही, थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आहे. आता शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. आणि त्याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे सगळे फिडर हे सौरवर आपण टाकतो, जेणेकरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 12ही महिने दिवसा 12 तास अखंडित वीज आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि याकरता ज्या ठिकाणी सरकारी जमीन नाही आहे तिथे खाजगी माणसांनी त्याची जमीन दिली तर त्याच्या जमिनीकरता एकरी 50,000 रुपये वर्षाचा किराया त्याला आपण देतो आणि दरवर्षी 3% वाढ आपण त्याला देतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आपल्या जमिनीतनं देखील पैसा कमवता येईल आणि दिवसा वीज मिळाली तर आमच्या शेतकऱ्यांचं कल्याण होईल. जलयुक्त शिवार सारखी योजना ज्यांनी मागच्या काळामध्ये क्रांती केली,
त्या योजनेला पुन्हा आपण सुरुवात केली आहे आणि त्यातनं प्रत्येक शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो आहे. मागेल त्याला शेततळ योजना आपली होती, आता मागेल त्याला शेततळ देणार आहोत. जो शेतकरी मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण आपण देणार आहोत. जो शेतकरी मागेल त्याला ड्रीप आपण देणार आहोत. जो शेतकरी मागेल त्याला शेडनेट आपण देणार आहोत. जो शेतकरी मागेल त्याला कॉटन श्रेडर आपण देणार आहोत. जो शेतकरी मागेल त्याला त्या ठिकाणी पेरणी यंत्र आपण देणार आहोत. म्हणजे आता कुठलाही इष्टांक नाही. शेतकऱ्याने केवळ नोंदणी करायची. जेवढे शेतकरी नोंदणी करतील त्या सगळ्या शेतकऱ्यांना लाभार्थी आपण ठरवणार आहोत. 3000 कोटी रुपये आपण त्याकरता ठेवलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना 1.5 लाखापर्यंतचा इलाज मोफत होता, आता 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आता सगळ्या प्रकारचे ऑपरेशन हे मोफत होणार आहेत. सगळ्या प्रकारचे इलाज मोफत होणार आहे. कोणाला त्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांट देखील करायची गरज पडली, हार्टची गरज पडली, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करण्याची गरज पडली, आपल्या गुडघ्याचा असेल, खुब्याचा असेल, वेगवेगळ्या याच्या रोगांना त्या ठिकाणी ज्या काही ऑपरेशन करावे लागतात, हे सगळे 5 लाखापर्यंत मोफत करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. म्हणजे आता 5 लाख मोदीजींचे आणि 5 लाख आपले. कुठलाही व्यक्ती आता उपचाराविना या ठिकाणी मरणार नाही. ही व्यवस्था आपण या ठिकाणी केली आहे. आपण मोठ्या प्रमाणात लोकांना घरं देण्याचा निर्णय केला आणि घरं देत असताना आपण माननीय मोदीजींच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेची घरं दिली. त्यासोबत यावर्षी शबरी आणि रमाईच्या अंतर्गत शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब करता 5 लाख घरं बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे. म्हणजे दरवर्षी जो इष्टांक येतो त्याच्या 3 ते 4 पट आपण जास्ती घरं आदिवासी समाजाला, SC समाजाला देणार आहोत. सातत्याने एक मागणी यायची, ओबीसी समाजाला घरं मिळत नाही, ओबीसी समाजाला कमी घरं मिळतात, ओबीसी समाजाकरता घराची योजना नाही. आपण आता या ठिकाणी निर्णय केला, ओबीसी समाजाला घरं देण्याकरता मोदी आवास योजना तयार केली आणि 10 लाख घरं हे ओबीसी समाजाला आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाला देखील घरं मिळतील आणि मोदी आवास योजनेच्या माध्यमातून एकही बेघर हा या ठिकाणी राहणार नाही. यासोबत आपल्याला कल्पना आहे की महिलांकरता देखील आपण अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सगळ्यात चांगला निर्णय ST मध्ये 50% तिकीट महिलांना लागणार आहे. महिलांनी तरी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आता बघा, तुम्ही घरच्यांना सांगू शकता की नागपूरला जायचं आहे, तुम्ही जाऊ नका, जास्त पैसे लागतात, आम्ही गेलो तर अर्धे पैसे लागतात, आता आम्हीच नागपूरला जाऊ, जे काम करायचं ते आम्ही करू, तुम्ही आता घरी बसा, असं तुम्ही नवऱ्याला सांगू शकता किंवा आपल्या घरच्यांना सांगू शकता. ही तुमची सोय केली आहे. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत 65 वर्षाच्या वरच्यांना 50% आणि 75च्या वरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एकही पैसा लागणार नाही. त्यांच्याकरता ST मोफत केली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, आतापर्यंत 1 कोटी लोकांनी याचा फायदा ऑलरेडी या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळे आता फिरायला निघाले आहेत, देवदर्शनाला निघाले आहेत, सगळे आपली तीर्थयात्रा पूर्ण करून येत आहेत. ते तीर्थयात्रेला गेले, त्यांचंही समाधान होत आहे आणि थोडं तुमचंही समाधान होत आहे की ते फिरायला गेले तर थोडं आपली सगळ्या म्हणजे घरचं काम नीट आपल्याला करता येतं, कोणी आपल्याला बोलणारं त्या ठिकाणी नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की ते देखील अत्यंत महत्त्वाचं, अर्थात ज्येष्ठांचा मान असला पाहिजे, म्हणूनच ही योजना सुरू केली आहे. एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे लेक लाडकीसारखी योजना आपण सुरू केली की ज्या योजनेच्या अंतर्गत घरी जर मुलगी जन्माला आली तर तिचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये ज्या घरी मुलगी पैदा होईल त्या घराला मिळणार आहे. म्हणजे ज्या दिवशी घरी मुलगी येईल ती लक्ष्मी म्हणून येईल आणि त्या घराला लखपती बनवेल. अशा प्रकारची लेक लाडकी योजना देखील या ठिकाणी आपण सुरू केली आहे.
खरं म्हणजे इतक्या योजना आहेत की त्या सांगता सांगता वेळ चालला जाईल. माझी पुढची सभा देखील त्या ठिकाणी, माझी पुढची बैठक देखील त्या ठिकाणी आहे. पण एकच गोष्ट सांगतो, इतक्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कामं केलेले आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे, मागच्या काळात 2019 साली आपणच त्या ठिकाणी 500 रुपयाचे 900 रुपये केले होते. आता या बजेटमध्ये 900 रुपयाचे 1500 रुपये आपण आता या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे ज्या या वेगवेगळ्या गरिबाच्या कल्याणाच्या योजना आहेत त्या योजनांना मोठ्या प्रमाणात निधी आपण दिलाय. DPDC असेल, आपल्या जर रस्त्याची कामं असतील, आपल्या पुलांची कामं असतील, आता 5 ब्रिज आपल्या या ठिकाणी पेंचवर आपण दिलेले आहेत. मला आता आशिष जयस्वाल सांगत होते, मोठ्या प्रमाणात 5 ब्रिजचं काम आपण त्या ठिकाणी करतोय, सिंचनाच्या योजनांचं काम करतोय. खरं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये तर जे दिलेलं आहे, बावनकुळे साहेब पुढच्या वेळेस ते सांगतील, पण मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा निधी आपण दिलेला आहे. आणि म्हणून एक काम करणारं सरकार आज राज्यामध्ये आलेलं आहे. आणि या काम करणाऱ्या सरकारला तुमच्या सगळ्यांच्या ताकदीची, मदतीची आवश्यकता आहे. आज खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या आधारावर हा पक्ष मोठा होत असतो. आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमची शक्ती ही जेवढी संघटित होईल आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलेली जी कामं आहेत ती जेवढी इफेक्टिव्हली आपण बूथवर करू, मला विश्वास आहे तेवढा जास्त फायदा हा आपल्याला येत्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून आज या मेळाव्याच्या निमित्ताने तुम्हाला एवढंच आव्हान मी करतो की भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्राचं सरकार तुमच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे. पण आपल्याला एकजुटीनं राहावं लागेल. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आलेलं हे सरकार आहे. या सरकारमध्ये आपण जर कुरबुरी करत राहिलो तर कधी दुसरे सरकारमध्ये येतील समजणार देखील नाही. शेवटी एक लक्षात ठेवा, आपल्याला ताकद ठेवावी लागेल, एकजूट ठेवावी लागेल, श्रद्धा ठेवावी लागेल, सबुरीही ठेवावी लागेल. या सगळ्या गोष्टी असतील तरच आपल्याला मोदीजींनाही प्रचंड विजय देता येईल आणि महाराष्ट्रातही प्रचंड विजय मिळवता येईल. जनता आपल्या पाठीशी आहे. जनता पूर्णपणे मोदीजींच्या पाठीशी आहे. जनतेला मोदीजीच हवे आहेत. पण आपण मात्र जनतेचा विचार न करता आपापसामध्ये सुंदोपसुंदी करू लागलो तर मात्र जनता आपल्याला कधीच माफ करणार नाही. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, पुढचं 1 वर्ष मला काय मिळत आहे याचा विचार करू नका. पुढचं 1 वर्ष मी काय देऊ शकतो याचा विचार करा. पुढचं 1 वर्ष जर तुम्ही दिलं तर त्याच्यानंतर सरकार आणि पार्टी ही तुमच्या त्या ठिकाणी पाठीशी उभी राहील. तुमच्या मनामध्ये जे आहे ते पूर्ण करण्याचं काम हे त्या ठिकाणी सरकार आणि पार्टीच्या माध्यमातून पूर्ण होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करतो, पूर्ण ताकदीनं मैदानात उतरा आणि आपल्या विरुद्ध जे जहर फैलवत आहेत या जहरी लोकांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करून जनतेच्या मनातलं सरकार हे पुन्हा एकदा आपण या देशामध्ये मोदीजींचं सरकार, या महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना युतीचं सरकार हे प्रस्थापित करू एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये बोलत होते. खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच भाजपच्या नेत्यांना, मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की आता फक्त आणि फक्त जिथे कुठे नागरिकांमध्ये जाल तिथे तिथे केंद्रानं आणि राज्यानं काय काय योजना सर्वसामान्यांसाठी आणलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवा, त्यांना त्याविषयी अवगत करा. आणि वेगवेगळ्या योजनांविषयीच देवेंद्र फडणवीस बोलत होते.